नमस्कार मित्रांनो, खांडेलकर टेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये ज्या भज क जातीसाठी शेळी मेंढी पालन आणि चराईसाठी जे ऑनलाईन अर्ज निघाले आहेत ते बघणार आहेत आपण. चला तर आपण आज बघणार आहे या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती शेळी मेंढी चराई आणि या चॅनलमध्ये. चला तर बघणार आहे आपण www.mahamesh.org या साईडवरती हे जे ऑनलाईन अर्ज करायचे आहे ती ही जी साईड आहे. तर हे mahamesh.org टाकल्यानंतर जे विंडो आपल्या समोर येणार आहे ते विंडो अशी की त्यात आपण अर्जदार नोंदणी, नवीन अर्जदार, त्या अगोदर आपण ऐकणार आहेत महत्त्वाच्या सूचना. सर्वात आधी त्या महत्त्वाच्या सूचना अशा की अर्जदारास त्याचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक वापरून एकदाच नोंदणी करता येईल. त्यानंतर 2 नंबर, जर तुम्ही याआधी नोंदणी केली असल्यास केलेले अर्ज हा पर्याय निवडून तुम्ही माहिती पाहू शकता व त्यामध्ये बदल करू शकता. आपण याआधी नोंदणी केलेली नसल्यास नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय नोंदून योजनेचा पर्याय निवडू शकतात. अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर अर्जामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही. अर्ज करण्याआधी योजनेसंबंधित सर्व माहिती व निवडीचे निकष वाचून घ्यावेत. अर्जदार पात्रता ही योजनेच्या निकषावरून ठरवली जाईल. अर्जाची पावती व अर्जाची प्रत ही अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर आपणास डाउनलोड करता येईल. चला तर आपण नोंदणी कशी करायची ते बघू. त्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात. स्टार असे चिन्ह असलेली माहिती अनिवार्य आहे. अर्जदार हा भटक्या जमाती प्रवर्गातील असावा. राशन कार्डनुसार नमूद सदस्यांची नावे तसेच संख्या तसेच आधार नंबर माहिती अचूक नोंदवावी. अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी नसावे व 60 पेक्षा जास्त नसावे. 60 पेक्षा कमी नसावे. अर्जदार नोंदणी करताना अर्जदाराने स्वतःचा वापरत असणारा मोबाईल भरणे आवश्यक आहे. प्रथम लॉगिन पासवर्ड आणि नंतर प्राथमिक निवड झाल्यास SMS द्वारे कळवण्यात येईल. कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. माहिती पूर्णतः खरी असावी. चला तर आपण बघणार आहेत अर्ज कसा भरायचा. तर सर्वात अगोदर तुम्ही कोणती नोंदणी करत आहेत ते बघायचं. वैयक्तिक, बचत गट किंवा FPO. तर पहिले नाव व्यवस्थित मराठीमध्ये बघून घ्यायचं आहे काय आहे. त्यानंतर वडिलांचे नाव, आडनाव, त्यानंतर आधार क्रमांक हे टाकून घ्यायचे. त्यानंतर पुष्टी आधार कार्ड क्रमांक, जो अगोदर आधार नंबर टाकला तोच आधार नंबर परत टाकायचा आहे. त्यानंतर जन्मतारीख व्यवस्थित भरून घ्यायची. अर्जदाराची जी जन्मतारीख आहे ती, जन्मतारखेनंतर त्यांचं लिंग पुरुष आहे की स्त्री आहे, तुम्ही अर्ज कोणाच्या नावे करत आहेत ते बघून घ्यायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर अर्जदार हा दिव्यांग आहे की कसा आहे, जर असेल तर होय घ्यायचं, नसेल तर नाही घ्यायचं. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा. जिल्ह्यानंतर तालुका निवडायचा. तालुक्यानंतर आपले गाव टाकून घ्यायचे. गावानंतर आपली जात कोणती आहे, जसे की अर्जामध्ये दिलेल्या भरपूर जाती आहेत त्यामधले आपली जात कोणती आहे ते निवडून घ्यायचं. जात टाकल्यानंतर तुमचा राशन कार्ड नंबर टाकायचा आहे. तुम्ही विवाहित आहे की नाही आहे हे भरून घ्यायचं आहे. त्यानंतर बँकेचे नाव, तुम्ही कोणत्या बँकेचे खाते तुमच्याकडे आहे ते बँकेचे नाव टाकून घ्यायचे. त्यानंतर आपला खाते क्रमांक व्यवस्थित चेक करून टाकायचा. त्यानंतर तुमच्या बँकेचा IFSC कोड, जो IFSC क्रमांक असते, शाखेचा क्रमांक तो टाकायचा आणि शाखा कुठली आहे हे टाकून घ्यायचे. त्यानंतर तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा. त्यानंतर अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरा. त्यानंतर टीप दिलेली अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःला वगळून इतर सदस्यांची नावे राशन कार्डनुसार भरावी. जर तुम्ही अर्जदार पकडून जर 4 असाल तर दिलेल्या बॉक्समध्ये एकूण कुटुंब सदस्य संख्या तिथे 3च टाकायची.
त्यानंतर खाली परत तुम्हा 3 बॉक्स येतील. त्या बॉक्समध्ये आपली पूर्णपणे माहिती भरून घ्यायची. पूर्णपणे माहिती भरल्यानंतर खाली आधार क्रमांक, जे कुटुंबातील व्यक्ती आहे त्यांचे आधार नंबर टाकून घ्यायचे. आधार नंबर टाकल्यानंतर सदस्याचे नाव, त्यांचे लिंग पुरुष आहे की स्त्री आहे आणि त्यांचे वय ह्याचे टाकून घ्यायचे. ते टाकल्यानंतर मित्रांनो परत पुन्हा खाली यायचं आणि नियम व अटी बघून सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर आपण भरलेली माहिती तपासून पहा योग्य आहे की नाही. अर्जदाराची वैयक्तिक माहिती अशी एक स्क्रीन येईल. त्या स्क्रीनवरती आपण आपले नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, जन्मदिनांक, वय, जिल्हा, गाव, तालुका, जात प्रवर्ग, बँकेची डिटेल्स, बँकेचे नाव, बँकेचे खाते क्रमांक, IFSC क्रमांक, नंतर पिन कोड वगैरे पूर्ण चेक करून घ्यायचे आणि सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर योजनेचा अर्ज करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यावा अशी एक स्क्रीन येईल. बाबी व्यवस्थित वाचून घ्यायच्या. राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेअंतर्गत मधील 2 घटकामधील कोणत्याही एका घटकाचा किंवा घटक क्रमांक 14 व 15 यापैकी एका घटकाचा लाभ घेता येईल, त्यांना महामेशीच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच मेंढ्यांसाठी चराई अनुदान योजनेअंतर्गत किमान 20 मेंढ्या व 1 मेंढा नर असलेल्या मेंढपाळ कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ घेता येईल. या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या अर्ज करण्या अगोदर. आणि नंतर ज्या योजनेसाठी आपण पात्र आहात, दिलेल्या भरपूर योजना आहेत, जशा की 1 ते 16 या योजनेत आपण कसे बसणार आहोत हे बघून घ्यायचं. त्यानंतर राजे यशवंतराव होळकर जी मेंढ्यांसाठी चराई अनुदान आहे, ती किमान 20 मेंढ्या व 1 मेंढा नर एवढे पशुधन असणाऱ्या मेंढपाळ कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीसाठी 24,000 रुपये चराई अनुदान. तसेच कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढी पालन करण्यासाठी पायाभूत सोयी सुविधा 20 मेंढ्या व 1 मेंढा नर अशी 75% अनुदान वाटप कर. तसेच स्थलांतर पद्धतीने मेंढी पालन करण्यासाठी पायाभूत सोयी सुविधा अशा या योजना आहेत. ज्या योजनेमध्ये आपण जो अर्ज करायचा आहे त्यावरती टिक करायचे आणि त्यानंतर ते सबमिट केल्यानंतर पुढे चला या बटनावरती क्लिक करायचं आहे. अर्जदाराकडे सध्या स्थितीत किती मेंढ्या आहेत? चराई योजनेसाठी किमान 20 मेंढ्या असणे आवश्यक आहे. चराई अनुदानासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर त्यासाठी 20 मेंढ्या असणे आवश्यक आहे. त्या बॉक्समध्ये तुमच्याकडे आता उपलब्ध जनावरे किती आहेत असे निवडून तुम्ही ते मेंढी पालनाची पद्धत कशी आहे सध्या स्थितीत, जर ती स्थायी आहे किंवा तुम्ही स्थलांतरित असल्यास स्थलांतरित घ्यायचे. अर्जदार हा महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, कटक मंडळे, नगरपंचायत रहिवासी आहे का? जर तुम्ही ग्रामीण भागात असल्यास तुम्ही नाही घ्यायचे. त्यानंतर यापूर्वी तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेचा लाभ घेतलेला आहे का, होय किंवा नाही असे सिलेक्ट करायचे. जर तुम्ही यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला असल्यास तुम्ही यास पात्र नाही. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा सेवेत किंवा सेवानिवृत्तीवेतनधारक शासकीय पदाचा लाभ घेणारा नसावा. जर असल्यास तुम्ही या योजनेस पात्र नाही घेऊन नियम व अटी वाचून सबमिट करा. त्यानंतर तुम्हा समोर आणखी एक विंडो ओपन होईल, ती अशी की टीप तुमचा अर्ज यशस्वीपणे साठविण्यात आला आहे. आपली प्राथमिक निवड झाल्यास आपणास योजनेचे आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. योजनानिहाय आवश्यक कागदपत्रे तुम्ही योजनेच्या तपशील हा पर्याय निवडून पाहू शकतात. अर्जाची पावती ही अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर आपणास डाउनलोड करता येईल. तर मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या कांडेलकर टेक या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.